यवतमाळ जिल्ह्यात पोलीस सेवेत कार्यरत असलेले पोलीस बांधवाच्या तसेच महाराष्ट्रातील पोलीस बांधवाच्या हक्काच्या रास्त प्रमुख मागण्याकरिता महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ अध्यक्ष माननीय श्री आशुतोष चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्याकरिता महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ अतिक अजबल यांच्या हस्ते 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी या पोलीस खात्याच्या खांद्यावर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार कायदा सर्वांसाठी समान आहे। जनतेची सुरक्षा, प्रशासनाची सुरक्षा, दीन दुबळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या या पोलीस खात्याला ओळखल्या जाते। तर मग पोलिसांवर अन्याय का? महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येते की पोलीस परिवाराच्या खात्यातील समस्यांवर तत्काळ निर्णय घेऊन समस्या निकाली काढण्याकरिता यांनी निवेदन सादर केलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय व पोलीस वसाहत तसेच ग्रामीण भागातील क्वार्टर करिता व पोलीस स्टेशन करिता नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे। घर बांधकामासाठी कमी कालावधीमध्ये डीजी लोन उपलब्ध करून देण्यात यावे। कर्जासाठी अर्ज सादर केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी कालावधीमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे। तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेमध्ये संजीवनी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर हॉस्पिटल या 2 हॉस्पिटलचा समावेश करण्यात यावा। तसेच पोलिसांची 8 तासाची ड्युटी करण्यात यावी। पोलीस पाटलांना 5% आरक्षण प्रमाणपत्र वडील ड्युटीवर असतानाच देण्यात यावे। पोलीस बॉयजला असलेले 5% आरक्षण वाढवून 15% करण्यात यावे। तसेच अनेक मागण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात आले होते। न्यूज एक्सप्रेस साठी सलीम शेख यांची बातमी।